हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत पॉईंट केमिकल रिॲक्शन्स अँड स्टायचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स. केमिकल रिॲक्शन, you all know the chemical reaction, that is reactant gives product in presence of any condition, that is temperature required, pressure as well as catalyst. Stoichiometric calculation. Stoichiometric calculation means relative measurement of the reactants and products in chemical equation. म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन होत असताना किती अमाऊंटच्या रिॲक्टंटपासून किती अमाऊंटचा प्रोडक्ट मिळाला किंवा किती अमाऊंटच्या सबस्ट्रेटसाठी किती अमाऊंटचं किंवा किती व्हॉल्यूमचं रिएजंट हे सफिशियंट होईल ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे, ह्याची जी मांडणी आहे त्याला स्टायचियोमेट्री किंवा स्टायचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन असं म्हटलं जातं. मग हे जे रिलेशन आहे हे रिलेशन काय असतं तर मास मास रिलेशन, म्हणजे रिॲक्टंटचा मास आणि मिळणाऱ्या प्रोडक्टचं मास. त्यानंतर मास व्हॉल्यूम रिलेशन, जर रिॲक्टंट हा सॉलिड स्टेटमध्ये असेल, गॅस हा रिएजंट हा गॅसियस स्टेटमध्ये असेल, म्हणजे एक रिॲक्टंट हा सॉलिड असेल, दुसरा रिॲक्टंट जर गॅसियस असेल तर त्याचं मास बरोबर व्हॉल्यूम हे रिलेशन कॅल्क्युलेट केलं जातं. किंवा व्हॉल्यूम दोनही रिॲक्टंट हे जर गॅसियस स्टेटमध्ये असतील तर त्यांचं व्हॉल्यूम, क्वांटिटी ऑफ व्हॉल्यूम रिॲक्ट अँड क्वांटिटी ऑफ व्हॉल्यूम प्रोड्यूस, तर यांचं व्हॉल्यूम रिलेशन कॅल्क्युलेट केलं जातं. मग व्हॉल्यूम घेत असताना स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला ते व्हॉल्यूम मेजर केलं जातं आणि यावरून आपल्याला किती अमाऊंटच्या रिॲक्टंटवरून किती अमाऊंटचं प्रोडक्ट मिळेल हे कॅल्क्युलेट करता येतं. मग यासाठी काही स्टेप्स दिलेले आहे. स्टेप्समध्ये काय करणार आपण, फर्स्ट राईट डाऊन दी बॅलन्स केमिकल इक्वेशन. आपल्याला ज्या रिॲक्टंटपासून प्रोडक्ट मिळवायचं आहे त्याची बॅलन्स केमिकल इक्वेशन आपल्याला सुरुवातीला लिहून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ॲटॉमिक मासेस दिलेले असतात. मग प्रत्येक इलेमेंटच्या ॲटमचा ॲटॉमिक मास आपण आणि रिॲक्शनमध्ये एखाद्या मोलेक्युलमध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स त्यासाठी यूज केलेले त्याचं ॲटॉमिक मासनं मल्टिप्लाय करून टोटल अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता युनिफाईड मास आणि मास इन ग्रॅम आपण हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. जे युनिफाईड मास आहे तेच आपण 1 ग्रॅम म्हणजे युनिफाईड मास हे 1 मोलसाठी दिलेलं असेल. 1 मोल दॅट इज मोलार मास हे युनिफाईड मासमध्ये दिलेलं असेल तर ग्रॅमनं आपण त्याला मल्टिप्लाय करून हे मास आपल्याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करता येतं. आपण हे फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं आहे युनिफाईड मासचं रूपांतर ग्रॅममध्ये कसं केलेलं आहे. त्यानंतर जे आपल्याला मास दिलेलं आहे ते आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेतो आणि मग टोटल अमाऊंटपासून ही दिलेल्या अमाऊंटचं प्रोडक्ट मिळत असेल तर आपल्याला जे काही अमाऊंट दिलेलं असेल त्यापासून किती प्रोडक्ट मिळेल हे आपण कॅल्क्युलेट करत असतो. आता त्यासाठी आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व करायचे, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला लगेच लक्षात येईल का हे स्टायचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन कसं केलं जातं. आता फर्स्ट प्रॉब्लेम आहे, कॅल्क्युलेट दी मास ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर फॉर्म ऑन कंप्लीट कंबस्शन ऑफ 24 ग्रॅम ऑफ मिथेन गॅस अँड गिव्हन इज atomic masses. Calculate the mass of carbon dioxide and water form on complete combustion of 24 ग्रॅम of methane gas. आणि गिव्हन काय आहे तर ॲटॉमिक मासेस, ॲटॉमिक मास
of carbon equal to 12, हायड्रोजन इक्वल टू 1 आणि ऑक्सिजन एक दिलेले, ऑक्सिजन इक्वल टू 16 युनिफाईड मास. आता काय विचारलं, कॅल्क्युलेट दी मास ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर फॉर्म ऑन कंप्लीट कंबशन ऑफ 24 ग्रॅम ऑफ मिथेन गॅस. म्हणजे मिथेन गॅसचं कंबशन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर प्रोड्यूस होणार आहे, तर त्याचं 24 ग्रॅम मिथेन गॅस कंबशन झाल्यानंतर किती ग्रॅम आपल्याला CO2 आणि H2O मिळणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी CH4 म्हणजे मिथेनची कंबशन रिॲक्शन आपल्याला लिहावी लागणार आहे. द बॅलन्स केमिकल रिॲक्शन फॉर combustion of methane gas. आता मिथेनचा फॉर्म्युला, कंबशन मीन्स बर्निंग ऑफ सबस्टन्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन आपल्याला लिहायची आहे. यापासून CO2 आणि H2O प्रोड्यूस होणार आहे. कुठल्याही हायड्रोकार्बनचं कंबशन झालं तर फक्त दोनच प्रोडक्ट मिळतात, तो म्हणजे CO2 आणि H2O, त्यासोबत एनर्जी प्रोड्यूस होते. आता बॅलन्स करत असताना इथं एक कार्बन आहे, इथंही एक कार्बन यूज केला आहे, इथं 4 हायड्रोजन आहे, मग इथं आपल्याला काय करावं लागेल, ट्वाईस ऑफ H2O यूज करावं लागेल. म्हणजे ट्वाईस ऑफ H2O घेतलं तर हायड्रोजनसुद्धा आपले बॅलन्स होतील. आता प्रश्न राहिला तो ऑक्सिजनचा. इथं आपण 2 आणि हे 2 4 ऑक्सिजनचे ॲटम्स यूज केले, म्हणजे 2 आपल्याला मोलेक्युल घ्यावे लागतील, ट्वाईस ऑफ O2 आपल्याला घ्यावं लागेल. आता इथं आपण काय करणार, तर प्रत्येक मोलेक्युलचं मोलार मास आपण कॅल्क्युलेट करणार. मग मोलार मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ॲटॉमिक मास घ्यावा लागणार. ॲटॉमिक मास आपल्याला दिलेला आहे. आता कार्बनसाठी 12 × 1 एकच कार्बन ॲटम आहे आणि प्रत्येक कार्बनचा ॲटॉमिक मास हा 12 आहे. त्यानंतर 1 × 4 ॲटॉमिक मास 1 आणि टोटल ॲटम्स 4 प्लस आता इथं काय आहे, ट्वाईस 2 मोलेक्युल्स आहे आणि एका ॲटमचं ॲटॉमिक मास हे 16 आणि टोटल ॲटम्स किती आहे, तर 2 ॲटम्स आहे ऑक्सिजनचे. गिव्ज इथं 12 × 1 प्लस 16 × 2 प्लस ट्वाईस ऑफ H2O मोलेक्युल 1 × 2 प्लस 16 × 1 ब्रॅकेट कंप्लीट. किती होतील हे 12 प्लस 4 इक्वल टू 16 एक्सप्रेस इन ग्रॅम प्लस 32 16 × 2 32 इक्वल टू 64 एक्सप्रेस इन ग्रॅम. गिव्ज हे किती झाले, 12 प्लस 32 इक्वल टू 44 ग्रॅम अँड ट्वाईस इंटू हे किती झाले, 2 + 16 दॅट इज इक्वल टू 18 × 2 दॅट इज 36. म्हणजे आपल्याला स्टँडर्ड रिलेशन बॅलन्स केमिकल इक्वेशन वरून काय मिळालं, तर 16 ग्रॅम मिथेनचं कंबशन झालं तर 44 ग्रॅम CO2 मिळतो आणि 36 ग्रॅम हा H2O मिळतो. मग आपण कसं लिहिणार, फ्रॉम बॅलन्स केमिकल इक्वेशन 16 ग्रॅम ऑफ CH4 gives 44 ग्रॅम ऑफ
CO2. देअरफॉर आपल्याला किती विचारलं त्यांनी, तो 24 ग्रॅम. 24 ग्रॅम ऑफ CH4 gives how much gram of CO2. तर काय येईल, 24 ग्रॅम इंटू 44 ग्रॅम डिवायडेड बाय 16 ग्रॅम. किती येईल ते बघा. आपण इथं 4 डिवाइड केलं तर हे 4 सक 24 आणि 4 चौक 16 आणि ह्या 4 इथं डिवाइड केलं तर किती येईल, 11 येईल. 11 इंटू 6 दॅट इज 66 ग्रॅम ऑफ CO2 प्रोड्यूस झाला. आता आणखी काय विचारलं, H2O किती प्रोड्यूस होईल म्हणून विचारलं. फॉर CO2, सेकंड फॉर H2O. 16 ग्रॅम ऑफ CH4 gives किती मिळाला, 36 ग्रॅम ऑफ H2O. Therefore 24 ग्रॅम ऑफ CH4 gives how much ग्रॅम ऑफ H2O. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 24 ग्रॅम इंटू 36 ग्रॅम डिवायडेड बाय 16 ग्रॅम. येणारं वेट सुद्धा आपलं ग्रॅममध्ये असेल. इथेही मगाशी केल्याप्रमाणे 4 सक 24, 4 चौक 16 आणि हे इथं 9चा भाग जाईल. 9 सक 54. 54 ग्रॅम ऑफ H2O. मग सगळ्यात शेवटी सेंटेन्समध्ये आन्सर लिहा. Therefore 24 ग्रॅम ऑफ CH4 gives 66 ग्रॅम ऑफ CO2 and 54 ग्रॅम ऑफ H2O. हे झालं स्टॅइचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. म्हणजे किती अमाऊंटच्या रिॲक्टंटपासून किती अमाऊंटचा प्रोडक्ट मिळेल ह्याचं जे रिलेशन आहे ते म्हणजे स्टॅइचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. आता आपण आणखी दुसरा प्रॉब्लेम बघू. How much calcium oxide will be produced? Will be produced by decomposition of ग्रॅम CaCO3. CaCO3 आणि ॲटोमिक वेट दिलंय कॅल्शियम इक्वल टू 14 ग्रॅम unified mass, then C equal to 12 unified mass and oxygen equal to 16 unified mass. How much calcium oxide will be produced? आणि कशाचं डिकम्पोजिशन केलं तर कॅल्शियम कार्बोनेट. Therefore balance chemical reaction, balance chemical equation for above decomposition reaction is CaCO3
गिव्स CaO प्लस CO2. याचं डिकॉम्पोजिशन झालं तर असा प्रोडक्ट मिळतो. हे आपल्याला रिॲक्शन माहीत पाहिजे. आता ह्या रिॲक्शनवरून आपण प्रत्येक ॲटमचे ॲटॉमिक मास यूज करून मोलर मास आपण कॅल्क्युलेट करणार आहे. आता कॅल्शियम इथं काय येईल, हे 14 ग्रॅम प्लस 12 ग्रॅम प्लस 3 × 16 ग्रॅम गिव्स हे 14 प्लस 16 ग्रॅम आणि CO2 साठी 12 प्लस 2 × 16 ग्रॅम. हे किती आलंय, 14 प्लस 12 प्लस 48 आणि हा 56 एक्सप्रेस इन ग्रॅम प्लस हे किती झाले 12 प्लस 32 इक्वल टू 44. आता हे किती झाले 8 आणि 2 10 आणि 4 4 8 आणि 2 10 म्हणजे 100 पार्ट्स. गिव्स 56 पार्ट्स ऑफ CaO and 44 पार्ट्स ऑफ CO2. जर आपण तेच ग्रॅममध्ये एक्सप्रेस केलं तर 100 ग्रॅम गिव्स 56 ग्रॅम ऑफ CaO and 44 ग्रॅम ऑफ CO2. आता आपल्याला काय विचारलं त्यांनी, तर 5 ग्रॅम CaCO3 पासून किती कॅल्शियम ऑक्साईड मिळेल म्हणून विचारलं. मग आपण स्टँडर्ड रिलेशन इथं मांडणार. 100 ग्रॅम ऑफ CaCO3 ऑन डिकम्पोजिशन gives 56 ग्रॅम ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. Therefore 5 ग्रॅम ऑफ CaCO3 gives this amount of calcium oxide. ओके नाही, काय होईल आपला क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 × 56 5 ग्रॅम इंटू 56 ग्रॅम डिवायडेड बाय 100 ग्रॅम. हे 5 1 5 5 2 10 आणि 0 20 आणि आपण 20 डिवायडेड बाय हा 56 जर केलं तर काय येईल आपलं, हे 20 दून 40 खाली किती राहिले 16 आणि हा पॉईंट देऊन 0 घेतला तर हा 8चा याला भाग जातो म्हणजे 2.8 ग्रॅम ऑफ कॅल्शियम ऑक्साईड प्रोड्यूस. म्हणजे 5 ग्रॅम पासून 2.8 ग्रॅम मिळेल. आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ. How many liters of oxygen at STP are required to burn completely 2.2 ग्रॅम ऑफ प्रोपेन. आणि प्रोपेनचं
त्यांनी मोलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे C3H8. हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन ॲट STP आर रिक्वायर्ड टू बर्न कम्प्लिटली 2.2 ग्रॅम ऑफ प्रोपेन. आता प्रोपेनचं बर्निंग म्हणजेच ऑक्सिडेशन त्यांनी आपल्याला रिॲक्शन विचारली. C3H8 प्लस O2 आल्सो गिव्ह CO2 प्लस H2. कुठलाही हायड्रोकार्बन असेल तर त्याची बर्निंग रिॲक्शन विचारली, म्हणजे कंबशन किंवा बर्निंग असं म्हटलं किंवा ऑक्सिडेशन म्हटलं तर आपण प्रोडक्ट काय लिहायचा, तर CO2 प्लस H2 आपण प्रोडक्ट लिहिणार, कारण तेवढं एकमेव प्रोडक्ट त्यापासून मिळतं आणि एनर्जी रिलीज होते. आता हे बॅलन्स करत असताना इथं कार्बन किती वापरले, म्हणजे C3H8, दुसरीकडे कुठे कार्बन नाही आहे म्हणून डायरेक्ट आपण CO2 सुद्धा किती मिळणार, थ्राईस मिळणार. त्यानंतर इथं 8 हायड्रोजन आहे आणि आपला H2चा फॉर्म्युला आहे, वॉटरचा फॉर्म्युला आहे H2, म्हणून इथं काय करणार आपण 4th ऑफ H2 करणार. आता कार्बन बॅलन्स झालेत, हायड्रोजन बॅलन्स झालेत, आता काय राहिलं फक्त ऑक्सिजन. आता ऑक्सिजनसाठी इथं 6 आणि इथं 4, टोटल 10 ऑक्सिजन वापरले गेले, म्हणून इथं आपण काय करणार, हे 5th ऑफ O2 केलं तर ते काय झाले 10 ऑक्सिजन ॲटम्स. ही आपली झाली बॅलन्स केमिकल रिॲक्शन झाली. ही सगळे जे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आहे ते काय आहे, तर गॅसियस स्टेटमध्ये. आता इथं काय विचारलं त्यांनी, हे ग्रॅममध्ये दिलं, परंतु ऑक्सिजनचा आपल्याला व्हॉल्यूम त्यांनी विचारलेलं आहे. किती व्हॉल्यूम विचारलं. आता नेहमी एक लक्षात ठेवायचं स्टँडर्ड आहे, तर 1 मोल कुठलाही गॅस असेल STPला, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला 1 मोल इतका गॅस असेल तर त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते 22.4 लिटर इतकं असतं, म्हणजेच DM³. लिटर म्हणजेच काय, DM³ फॉर 1 मोल ऑफ गॅस. हे लक्षात ठेवायचं, 1 मोल गॅस असेल तर त्याचं व्हॉल्यूम किती असतं, तर 22.4 लिटर इतकं असतं. आणि हे कॅल्क्युलेशन म्हणजे PV इक्वल टू nRT, देअरफॉर व्हॉल्यूम इक्वल टू 1 मोल RT डिवायडेड बाय प्रेशर. हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हे लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये घेतलं, हे स्टँडर्ड टेम्परेचर घेतलं आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आपण जर घेतला 1 ॲटमॉस्फिअर तर आपल्याला ते व्हॉल्यूम येतं 22.4 लिटर इतकं येतं. बघा आता इथं मास किती होईल. आता ॲटॉमिक मासेस तर आपल्याला माहिती आहे, कार्बनसाठी 12, 3 × 12 प्लस हायड्रोजनसाठी 1 × 8, हो की नाही, हे 12 × 3 असं करू. इथं ॲटॉमिक मास घेतलं आणि इथं नंबर ऑफ ॲटम्स घेतले, इथं नंबर ऑफ ॲटम्स घेतले, हे ॲटॉमिक मास घेतलं प्लस. आता ह्याचं जर आपण मास जर घेतलं तर माससुद्धा आपल्याला असं काढता येईल 5 × 32 जर मासच्या स्वरूपात काढायचं असेल तर. आणि हे थ्राईस ऑफ, आता ह्याची काही आवश्यकता नाही आहे, त्यांनी काय विचारलं फक्त किती व्हॉल्यूमचा गॅस लागेल, हे आपल्याला फक्त रिलेशन विचारलं आहे, CO2 H2 वगैरे विचारलेलं नाही, पण आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. थ्राईस इंटू इथं काय होईल, हे 12 × 1 आणि प्लस 2 × 16 प्लस 4th ऑफ हे हायड्रोजनचे 1 × 2 प्लस 1 × 16, एकच ॲटम किती झाले, हे 36 प्लस 8, टोटल किती 8 आणि 6 14 आणि हा एक 44. इथं सुद्धा 44 ग्रॅम आलं. इथं हे 5 × 2 10, 15 आणि 1 16, 160 ग्रॅम ऑक्सिजनचं वेट आलं. त्यानंतर थ्राईस इंटू हे किती झाले 44, हे 16 आणि हे 12 आणि हे 32 बरोबर 44, आणि त्याची थ्राईस म्हणजे टोटल किती झालं, इथं डायरेक्ट लिहू आपण
3 × 44, 4 त्रिक 12, 12 ने 13 आणि प्लस 4 × हे किती 18, हे 16 आणि 2 18, म्हणजे 8 चौक 32 आणि 4 आणि 3 7, हे 72 ग्रॅम. आता आपल्याला व्हॉल्यूम विचारलं आहे. इथं आपण वेट काढलं आहे, पण विचारलं काय व्हॉल्यूम काढलं आहे. तर 1 मोल गॅस असेल तर त्याचं व्हॉल्यूम किती असतं 22.4 लिटर असतं. इथं किती टोटल 5 मोल्स आहे, म्हणून हे करणार. मग आपण इथं कसं लिहिणार 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट STP इक्वल मेजर्स 22.4 liter. Therefore, 5 moles of oxygen gas equal to 5 into 22.4 liter. That is equal to हे किती 5 चौक 20 आणि 5 2 10 आणि 2 12, 5 2 10 आणि 1 11 आणि हा पॉईंट लिटर, म्हणजे किती झाले 112 लिटर झाले. म्हणजे टोटल 44 ग्रॅमसाठी किती लागले 112 लिटर ऑक्सिजन लागला. परंतु आपल्याला किती दिलंय त्यांनी फक्त 2.2 ग्रॅमसाठी विचारलंय. हेच आता वरती लिहू आपण. काय लिहिणार आपण 44 ग्रॅम ऑफ प्रोपेन रिक्वायर्स 112.0 लिटर ऑफ ऑक्सिजन. Therefore 2.2 gram of propane requires how much liter of oxygen at STP. काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन 2.2 ग्रॅम into 112.0 लिटर डिवायडेड बाय 44 ग्रॅम. आता ह्याचा आपण सिम्प्लिफिकेशन जर करायचं असेल तर आपण आणखी असंही करू शकतो. हा डेसिमल पॉईंट काढून टाकला 10⁻⁻1 केलं म्हणजे डिवायडेड बाय 10 आहे. किंवा याला डिवायडेड बाय 10 आपण असंही लिहू शकतो. हे 22 ग्रॅम लिटर डिवायडेड बाय 10 इंटू 44 ग्रॅम. हे 22 1 22 22 2 44. मग खाली ह्या 2 याला डिवाइड करून घेतलं तर काय येईल 2 पंचे 10 आणि हे 2 सक 12 56 आणि भागिले हे 10 जसेच तसे बरोबर 5.6 लिटर झालं. जिथं कॅल्शीची गरज लागत नाही काहीच नाही, आपण सरळ सरळ भागाकार गुणाकार त्याचा करू शकतो. मग खाली आन्सरसुद्धा सेंटेन्समध्ये लिहायचं 2.2 ग्रॅम ऑफ प्रोपेन रिक्वायर 5.6 लिटर ऑफ ऑक्सिजन ॲट STP. हे झालं आपलं आन्सर. आता उरलेले प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ.